मुंबई डोंबिवलीमध्ये भारतीय सैन्यातील शूरवीर जाबाज मराठा रेजिमेंटच्या 7व्या बटालियनचा 61वा वर्धापन दिन सावित्रीबाई फुले कला मंदिर डोंबिवली KDMC ठाणे या ठिकाणी हजारोंच्या संख्येने सेवानिवृत्त माजी सैनिक एकत्र येऊन साजरा करण्यात आला। माजी सैनिकांनी माजी सैनिकांसाठी प्रथमच अशा कार्यक्रमाचे आयोजन मुंबई या मायानगरीत करण्यात आले आणि संपूर्ण दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमात भारतमातेची सेवा करताना शहीद झालेल्या आपल्या सहकाऱ्यांप्रती अमर जवान स्मृतिस्तंभ उभारून सामूहिक मानवंदना व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी बटालियनचे कमान अधिकारी माजी ब्रिगेडियर सुमंत दशरथजी, माजी कर्नल भगतसिंग देशमुखजी, सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांचल जाधवजी व बहादूर JCO आणि जवान उपस्थित होते। त्यानंतर सभागृहात राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। सैनिकांसाठी नवीन योजना स्पर्श डिफेन्स पेन्शन स्पर्श डिफेन्सबद्दल सखोल माहिती देण्यात आली। त्यानंतर मराठा बटालियनने ज्यांचे युद्ध कौशल्य आत्मसात केले असे सर्वांना आदर्श असणारे राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर माजी सैनिकांचे सुपुत्र व श्री संत मोरे माऊली संप्रदायातील युवा कीर्तनकार हरिभक्त परायण शिवव्याख्याते श्री उत्तम महाराज जाधव यांनी शिवराय घराघरात शिवराय मनामनात या धगधगत्या विषयांवर आपले ज्वलंत व परखड विचार प्रकट केले। त्यानंतर बटालियनच्या गौरवशाली इतिहासाचे कथन करताना एका प्रसंगावर बोलताना व ते वर्णन करताना युद्धातील तो प्रसंग ज्यात आपले सहकारी शहीद झाले, डोळ्या देखत कसे मृत्युमुखी पडत होते, काही जण कसे बर्फात गाडले जात होते आणि तो प्रसंग ऐकताना त्याच वीर जवानांची धर्मपत्नी वीर नारी श्रीमती कल्पना देवीदास पाटील व त्यांचे चिरंजीव सभागृहात उपस्थित होते। अगदी अंगावर रोंगटे उभे करणारा आणि युद्धातील चित्तथरारक प्रसंग ऐकताना सभागृहातील वातावरण अतिशय गंभीर आणि काहीसं भावनिक झाले होते। बटालियनच्या उच्चतम कामगिरीमुळे सेनाध्यक्ष युनिट प्रशंसापत्र, युनिट अप्रिशिएशन, कीर्तिचक्र, शौर्यचक्र, युद्धसेवा पदक, विशेष सेवा पदक, अनेक सेना मंडळ, कमेंडेशन कार्ड, मेन्शन डन इन डिस्पॅच असे अनेक अवॉर्ड्स मिळाले आणि बटालियनचा गौरवशाली इतिहास घडवला। या सर्वश्रेष्ठ कामगिरीमुळे बटालियनला विदेश जाण्याचा म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीसेनेत मिशन जाण्याचा गौरव प्राप्त झाला। त्याचप्रमाणे सर्व्हिसमध्ये असताना विविध प्रकारच्या लढाईमध्ये आणि आतंकवादी आणि मुठभेडमध्ये घायल जवानांना व शहीद वीर नारींना सन्मानित करण्यात आले। तसेच उपस्थित सैन्य अधिकाऱ्यांकडून सभागृहाला संबोधित करण्यात आले। त्यात माजी सैनिक सेवानिवृत्तीनंतर समाजामध्ये मुख्य प्रवाहाच्या एकदम बाहेर राहतो, त्यांना वर्षातून एकदा तरी एवढी वर्ष सोबत काम केलेले आपल्या सहकार्याने एक दुसऱ्यांना भेटता यावे ही संकल्पना ठेवली, असे बटालियनचे नेतृत्व केलेले माजी कर्नल देशमुखजी आणि ब्रिगेडियर दशरथजी यांनी बटालियनच्या विशेष उपलब्धीवर प्रकाश टाकला आणि समाजामध्ये आपले स्थान हे विश्वास आणि प्रामाणिकपणामुळे आहे ते स्थान कायम असावे यावर भर दिला। भविष्यातही अशा प्रकारचे आयोजन होत राहो, यामध्ये अधिकाधिक जवानांचा सहभाग असावा आणि एकजुटता राहावी असे विचार प्रकट केले। स्पर्श डिफेन्स पेन्शन स्पर्श डिफेन्सबद्दल सुभेदार केशव लहाने व हवालदार अशोक फडतरे यांनी माहिती दिली। कॅप्टन भानुदास शिरसाट सेना मेडल आणि कॅप्टन संतोष धुरू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंकलन केले। शेवटी सुभेदार सुभाष दरेकर यांनी आभार प्रदर्शन करताना उपस्थितांचे धन्यवाद व्यक्त केले व देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती संवेदना प्रकट करून श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर मराठा स्फूर्तिगीत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि भारत माता की जय या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली। त्यानंतर सैनिकांचा पारंपरिक बडाखाना म्हणजे सामूहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडला। महामुंबईसह अंकुश कुमटेकर, डोंबिवली, मुंबई। उत्तम महाराज जाधव शिव व्याख्याते, इनका सम्मान माननीय रेडेकर साहब करेंगे। ऐसे में अरे माझा कोणी काना कसं